शिक्षण खर्च पण नोकरी कुठे? 20 वर्ष शिकून लाखो कोट्यावधी रुपये खर्च करूनही जर नोकरीच मिळत नसेल तर चूक नेमकी कुठे आहे? आपण अनेकदा भारतीय शिक्षण व्यवस्थेवर टीका करतो, इथंच सगळं चुकीचं आहे असं म्हणतो. पण आता चित्र परदेशातही तसंच दिसू लागलंय. ब्रिटनमधील एका तरुणाने डिस्टिंक्शनसह पदवी, टॉपर आणि जवळपास 1 कोटी रुपयांचा खर्च सगळं परफेक्ट असताना त्यानं 500 नोकऱ्यांसाठी अर्ज केले, पण एकही ऑफर मिळाली नाही. फक्त 20 इंटरव्ह्यू कॉल्स आणि अजूनही बेरोजगारी. मग प्रश्न उभा राहतो, समस्या विद्यार्थ्यात आहे की सिस्टीम मध्ये? आजची पिढी फक्त पदवी घेऊन थांबत नाही, स्किल शिकते, मेहनत करते, पण मार्केटच्या अपेक्षा वेगळ्याच आहेत. कंपन्यांना रेडी टू वर्क लोक हवे असतात, तर शिक्षण अजूनही थेअरीवरच अडकलेलं आहे. यामध्ये अडकतो तो विद्यार्थी, ना पूर्ण तयार असतो ना पूर्ण चुकीचा असतो. ही फक्त भारताची समस्या नाही, ही जागतिक वास्तवता बनत चालली आहे. कदाचित दोष कोणाचाही नाहीये किंवा सगळ्यांचाच आहे, पण एक गोष्ट स्पष्ट आहे, आजच्या जगात फक्त पदवी नाही तर सतत शिकत राहणं आणि बदल स्वीकारत राहणं हाच पुढचा मार्ग आहे.